उद्या ठाकरे सेनेचा मत्स्य आयुक्त कार्यालयावरती मोर्चा निघतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आहेत. साहेब, काय सांगाल? आपल्या नेतृत्वाखाली उद्याचा मोर्चा निघतोय, काय मोर्चाची रूपरेषा असणार आहे? आपण बघितलं असाल की गेल्या 1.5 वर्षामध्ये नवीन सरकार आल्यानंतर किंवा त्याआधीच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये आताचे 1.5 वर्षामध्ये असलेले पालकमंत्री आमदार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात LED लाईटचं मासेमारी खुलेआम सुरू आहे. 10-15 LED दररोज समुद्रामध्ये मालवण समुद्रामध्ये असतात आणि त्यातल्या 8-15 दिवसांनी एखादी पकडली जाते, 2-3 पकडले जातात आणि नंतर आमदारांचे, पदाधिकाऱ्यांचे, पालकमंत्र्यांचे फोन येतात आणि मग त्या सोडल्या जातात, असं आम्हाला खुद्द मत्स्य आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याच्या विरोधात जनतेमध्ये आता रोष निर्माण झालेला आहे. एकीकडे मत्स्य मंत्री सांगतायत की दुप्पट उत्पादन झालं आणि ते बाहेर म्हणजे निर्यात झाली त्याची. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामान्य जे पारंपरिक मच्छीमार आहेत, छोटे मच्छीमार आहेत, छोटे ट्रॉलरधारक आहेत, यांना मात्र यावर्षी दुष्काळाचा सावट त्यांच्यावर पडलेला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं काही संपूर्ण मच्छीमारांना जे डिझेल पुरवायचं त्या डिझेलवर 25 रुपये सबसिडी मिळत होती की ती परतावा मिळत होता. परंतु आता हे डिझेल कमर्शियल झोनमध्ये टाकल्यामुळे म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती झाली. कारण 150 रुपयाचं डिझेल घ्यायचं आणि 25 रुपये त्यातनं परतावा मिळणार आहे आणि त्यामुळे भीक नको पण कुत्रावर अशी मच्छीमारांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात मच्छीमारांमध्ये रोष आहे आणि त्या विरोधात आम्ही हे उद्याचं आंदोलन पुकारलेलं आहे. जो तुम्ही म्हणता LED मच्छीमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचं नुकसान होतं, नेमकं काय नुकसान होतं त्यांचं, म्हणजे त्यांचा नेमका तोटा काय आणि काय मच्छीमारांना तुम्ही सांगाल, म्हणजे एकूण सरकारला सांगा? खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्येच किंवा देशामध्ये LEDवर बंदी आणलेली आहे. असं असताना हे LED म्हणजे पदाधिकारी आहेत. आज मालवणच्या एका नगरसेवकाचे 4 ट्रॉलर आहेत. देवगडच्या नगरसेवकांचे ट्रॉलरांचे हप्ते गोळा करण्याचं काम देवगडचे नगरसेवक करतात. आचऱ्यामध्ये पदाधिकारी ह्यांचे शिंदे गटाचे ट्रॉलर आहेत. आणि ह्या सगळ्या ट्रॉलरमुळे पारंपरिक मच्छीमारांना जो हे LED म्हणजे काय की संपूर्ण मासेमारी किनाऱ्यावर येऊन हे सगळे मासे घेऊन जातात आणि त्याचबरोबर हे मोठे असतात. त्यामुळे छोटे मच्छीमार, छोटे ट्रॉलरधारक यांना सगळ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. आज बाजारात तुम्ही गेलात तरी मासे आज तिप्पट चौपट रेटने आहेत, तरी पण मासे नाहीत उपलब्ध. आणि त्यामुळे ह्या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत. तुमचा थेट रोग कोणावरती, म्हणजे ज्या तुम्ही म्हणालात की आता हप्ते गोळ्या वगैरे करतात, म्हणजे काय म्हणायचं नक्कीच, मला काय सांगायचं? खरं तर मत्स्य मंत्री आहेत, ते सातत्याने सांगतायत, काही त्यांनी बदलसुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु इथले जे आमचे मालवणचे जे आमदार आहेत ते त्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा त्यांच्या बॅनरवर जे ट्रॉलरधारक आहेत, जे LED धारक आहेत, त्यांचे फोटो असतात, ते त्यांना ह्यांनी पकडायला सांगितले की ते त्यांना सोडायला सांगतात. आणि त्यामुळे ह्या सत्ताधारी पक्षामध्ये ताळमेळ सुरू नसल्यामुळे ह्या सगळ्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. काल एक असं स्टेटमेंट निलेश राणे यांनी केलं की वैभव नाईक हे माझ्यावरती जळतात, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. काय? नाही, खरं तर मी सातत्याने सांगतोय की जे लोकांचे प्रश्न आहेत तेच आम्ही घेऊन लोकांसमोर येतोय. विरोधक म्हणून आम्ही काय व्यक्तिशः निलेश राणे आमदार झालेत, नितेश राणे पालकमंत्री झालेत म्हणून आम्ही काय व्यक्तिशः घेत नाही. परंतु हे जिल्ह्यात हे प्रश्न आता कोणी काढले आहेत? आंबा काजूचा विषय कोणी काढला की उत्पन्न नाही आहेत म्हणून शेतकरी रस्त्यावर होते, त्यांचं नेतृत्व आम्ही केलं. आपण बघितलं असेल की मुंबई गोवा मार्ग अजून सुरू होत नाही, तो रस्ता खराब झाला आहे, त्याचं आंदोलन होतं, त्याचं नेतृत्व आम्ही करतोय. आज तळाशीलमध्ये 5-6 दिवस समुद्रात महिला वाळूच्या विरोधात हे करतायत, त्यांना कुठेतरी मार्ग देण्याचा आम्ही त्यांना कुठे नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण LED वाल्यांची खरं तर त्या मच्छीमारांचा उद्रेक झाला आणि त्यानंतर आम्ही हे आंदोलन घेतलं आहे. आणि त्यामुळे त्यांची भूमिका माझ्या बाबतीत, कारण ते बघितलं असाल की त्यांनी अनेक लोकांना प्रवेश करून सुद्धा त्यांना पक्ष बदलाव लावून म्हणून त्यांचा कुठेतरी विजय झाला आहे. अनेक पक्ष, आपण वडील एका पक्षात, आपण दुसऱ्या पक्षात, आणि नंतर जो आर्थिक हे झाला आहे तो अनेक लोक सांगतात आज किती शिंदेकडनं पैसे आलेत, भाजपकडनं किती पैसे आलेत. आणि एवढं करून सुद्धा आज कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 50,000 मतं फक्त आणि फक्त मशाल या चिन्हाला मिळालेली आहेत. आणि त्यामुळे विरोधाची भूमिका माझी असेल आणि योग्य असेल. जिथे मी चुकेन तिथे मला व्यक्तिशः त्यांच्या विरोधात जे असेल. आता 10 तारीखला माननीय नारायण राणेंचा वाढदिवस आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
जिल्ह्यातल्या आमच्या मालवण तालुक्यातल्या मच्छीमारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तारीख डिक्लेअर केली होती आधी, आणि त्याच दिवशी हा वाढदिवस आला आहे. त्यामुळे वाढदिवसासाठी मुद्दाम केलं असं काही नाही, आणि त्यामुळे त्यांना वाटत असेल. आणि त्यांच्या घरी काय मोर्चा नाही ना, आमचा मोर्चा मत्स्य प्रशासनावर आहे. नक्कीच सध्या म्हणजे सिंधुदुर्गामध्ये चालत असलेली LED मच्छीमारीवरती योग्य ती कारवाई करावी, त्यासाठी हा मोर्चा जो आहे तो शिवसेनेचा निघणार आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.